आता सरकारी कर्मचारी आपल्या वृद्ध पालकांच्या देखरेखीसाठी 30 दिवसांची रजा घेऊ शकतात। केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केली आहे, त्यामुळे देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना हा मोठा दिलासा आहे। नेमका ही घोषणा नेमका काय आहे समजून घेऊया आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। सरकारी कर्मचारी वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी 30 दिवसांची रजा घेऊ शकतात। केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली। सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी रजा घेण्याची काही तरतूद आहे का असे विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी लेखी उत्तरात सांगितले की केंद्रीय नागरी सेवा म्हणजेच रजा नियम 1972 अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची रजा मिळू शकते। याशिवाय केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना इतर पात्र रजा देखील मिळतात, ज्या कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी वापरल्या जाऊ शकतात। यामध्ये वृद्ध पालकांच्या काळजीसाठी जास्तीत जास्त 1 महिन्यांची रजा घेणे देखील समाविष्ट आहे। याशिवाय दरवर्षी 20 दिवसांची अर्धवेतन रजा, 8 दिवसांची प्रासंगिक रजा आणि 2 दिवसांची मर्यादित रजा देण्याची तरतूद आहे। या रजांव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वनिर्धारित सुट्ट्या मिळत राहतील, ज्यासाठी ते पात्र आहेत। सरकारने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।